नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आपण आपल्या 11 नोव्हेंबर रोजी पेरणी केलेल्या गव्हाच्या शेतामध्ये उभे आहोत. आणि आज जवळपास याला आजची 25 नोव्हेंबर म्हणजे 14 दिवस होतात. या 14 दिवसामध्ये आपण याला 2 दिवस म्हणजे 13 तारखेपासून पाणी सुरू केलं होतं. तर ते जवळपास 15 ते 16 तारखेपर्यंत चाललं. हलकं पाणी दिलं 4-4 तास, 3 तास, 4 तास. आणि त्यानंतर याची उगवण झालेली आहे, बघू शकता आपण. तर बघूया कशा प्रकारे उगवण झालेली आहे. तर आपण हा पेरणी केलेला एक्सपर्ट 7777 यशोदा कंपनीचा वाण आहे. आज 14 दिवसानंतर याची उगवण अशा रीतीने झालेली आहे. एकरी आपण हा 55 किलोपर्यंत पेरला होता. 55 ते 60 पडलं बी यामध्ये. ही आपण या सुरुवातीच्या साईडला कमी बी पडलं होतं, एकरी जवळपास 20-22 किलो. त्यामध्ये आपण परत त्याच काकरात तिफण टाकून पेरला आणि त्यामुळं ह्या अशा काही ठिकाणी 2 लाईन दिसतात. पण आता छान गहू उगवलेला आहे. गव्हाची उगवण चांगली झालेली आहे. पेरताना त्याला काय खत दिलं, काय नियोजन आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता. आज पेरणीनंतर 14व्या दिवशी उगवण कशी झाली हे आपण दाखवत आहोत. या ठिकाणी आता हे जो पतला दिसतोय, या ठिकाणी हरण आणि रोही हे बसले होते. त्यामुळं हे बघा असं खाल्लेलं आहे त्यांनी. आणि रात्री मुक्काम केला, त्यामुळे त्यांच्या अंगाखाली तो निघाला नाही. बऱ्याच ठिकाणी तर 8 तासाला हा असा दाट दिसतोय, कारण उभी आडवी पेरणी झाली या एवढ्या साईडच्या तासांनी. आणि उगवण चांगली झालेली आहे या गव्हाची. आपण यावर्षी कोणता गहू पेरला, गहू पेरताना खत व्यवस्थापन काय, बीज प्रक्रिया काय आणि पाणी कसे देता यामध्ये कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. निश्चितच आपल्या सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद.